पुण्यातील बालेवाडी येथे 24 एप्रिल ते 4 मे 2026 या कालावधीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सोलापूरच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. 55+ वयोगटात डॉक्टर नितीन तोष्णीवाल यांनी एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारात रौप्य पदक पटकावून सोलापूरच्या क्रीडा वैभवात भर घातली आहे. एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात डॉक्टर नितीन तोष्णीवाल यांचा सामना दिल्लीच्या हर्ष चोप्राशी झाला. या चुरशीच्या लढतीत हर्ष चोप्राने डॉक्टर तोष्णीवाल यांचा पराभव केला. परिणामी डॉक्टर तोष्णीवाल यांना राष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दुहेरी गटात डॉक्टर नितीन तोष्णीवाल आणि डॉक्टर नीलकंठ पोद्दार या जोडीने उत्कृष्ट समन्वय राखत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम सामन्यात या जोडीचा सामना मध्य प्रदेशच्या संघाशी झाला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मध्य प्रदेशच्या संघाने 3-1 अशा फरकाने विजय मिळवला. त्यामुळे डॉक्टर तोष्णीवाल आणि डॉक्टर पोद्दार या जोडीला उपविजेत्या पदासह रौप्य पदकावर नाव कोरावे लागले. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून